श्रीराम लल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज अयोध्येत मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्यानिमित्त देशात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालंय। ठाण्यात देखील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचं औचित्य साधून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। आज ठाण्यात ठिकठिकाणी रामनामाच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आलाय। अयोध्येत प्रभू श्रीरामाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकार्यांच्या साथीने ठाण्यात एकच जल्लोष केलाय। ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात हा सोहळा लाईव्ह प्रक्षेपण झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी जय श्रीरामाचा एकच जयघोष केला। त्यानंतर ढोल वाजवून त्यांनी शिवसैनिकांसोबत आपला आनंद साजरा केलाय। श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पाचपाकाड येथे तुळजाभवानी मंदिरात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते महाआरती सोहळा पार पडलाय। यावेळी एकमेकांना लाडू भरवून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आलाय। यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह असंख्य महिला आणि पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होत असताना तमाम भारतीयांना आनंद आहे। आमच्या सगळ्यांच्या रामाची तिथे प्राणप्रतिष्ठा हा राम कुणा एकाचा नाही, तर हा राम भारतभूमीचा आहे। त्या भारतभूमीवर जन्मलेल्या सगळ्यांचाच प्रभू श्रीराम आहे ना। त्यामध्ये थोडासा आपला वाटा असावा या भावनेतनं आम्ही सगळे एकत्र आलो। कालपासून पक्षातर्फे माझ्यातर्फे सगळ्यांतर्फे जवळजवळ लाखभर लाडूंचं वाटप विविध देवळ्यात करण्यात आलं की तुम्ही लाडू वाटा। 50,000 शेंडे देण्यात आले। त्यामुळे एक वातावरण राममय व्हावं अशी परिस्थिती आमच्यातर्फे निर्माण करण्यात आली। अशी परिस्थिती सगळ्यांतर्फेच निर्माण करण्यात आली, पण आम्ही त्यात मोठे तर अनेक जणांनी निमंत्रण दिलं होतं, काहींना ते जाऊ द्या। आता निमंत्रण असं आहे की पहिली गोष्ट निमंत्रण देणं हा कोणाचाच अधिकार नाही। माझ्या देवळात मी काय निमंत्रण दिलं? देव हा सगळ्यांचा असतो। देवाच्या चरणी सगळे लीन होतात। तुळजाभवानीचं मंदिर उभारलं जाईल समजा, तर आम्ही काही निमंत्रण देणार आहोत? सगळ्यांनी यावं। देव हा कोणा एकाचा नसतो, एका जातीचा नसतो, एका वर्णाचा नसतो, एका व्यवस्थेचा नसतो। देव हा सगळ्यांचाच आहे, म्हणून तो देव आहे। हे देवाची मालकी सांगण्याचा जो काय प्रकार सुरू झालेला आहे तो जरा मनाला खटकणार। अयोध्येत प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पार्टीतर्फे ठाण्यातील फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स मध्यवर्ती कार्यालयात श्रीरामाची महाआरती आणि भजनाचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी आनंद परांजपे यांच्यासह असंख्य महिला आणि पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असताना संपूर्ण देशामध्ये रामलहर आलेली आहे। आणि आज आम्ही राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या या कार्यालयामध्ये सकाळी भजन संध्येचं आयोजन केलं होतं आणि आत्ता 12 वाजता महाआरती आम्ही सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली। आणि अत्यंत भक्तिमय वातावरण हे संपूर्ण देशामध्ये होत असताना गेले अनेक दशकापासून जी आतुरतेने आपण सर्वजण वाट बघत होतो की अयोध्येमध्ये भव्य असं राम मंदिराचं निर्माण होईल, आज ते स्वप्न साकार होत असताना देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या हस्ते
भगवान श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आणि म्हणून आज या निमित्ताने आम्ही इथे राष्ट्रवादी कार्यालयामध्ये प्रभू रामचंद्राची महाआरती केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देखील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा दिनाचं औचित्य साधून रविवार 21 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता प्रभू श्री रामरथ मिरवणूक, पालखी व दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते। ही दिंडी वारकरी भवन येथून सुरू झाली असून जांभळी नाका येथे या दिंडीचा समारोप झाला। यावेळी खासदार, शिवसेनेचे नेते राजन विचारे यांच्यासह असंख्य महिला व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मला वाटतं आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने या अयोध्येच्या राम मंदिर होण्यासाठी खऱ्या अर्थाने जर कोण असेल तर मला वाटतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे धर्मवीर आनंदीगे साहेब यांचं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला माहितीच असेल आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, आदित्य ठाकरे साहेब असतील, मला वाटतं गेल्या 10 वर्षामध्ये सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करत होते की राम मंदिर व्हावं म्हणून आणि शेवटी हजारो राम भक्त असतील आणि प्रत्येक हिंदूला जे हे मंदिर व्हावं ही इच्छा होती। त्यानुसार तुम्ही बघितलं असेल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे हा बहुमान मला वाटतं आपल्याला मिळाला आणि त्याचं स्वप्न आज उद्या साकार होतं आहे। म्हणजे प्रत्येक हिंदूंच्या जे स्वप्नामधलं जे स्वप्न होतं ते खरं साकार उद्या होणार आहे। रामलल्लांचं त्या ठिकाणी या ठिकाणी मंदिरामध्ये आगमन होणार आहे आणि त्यासाठी लाखो करोडो मला वाटतं हिंदू भाविक यांचं स्वप्न त्या ठिकाणी साकार होणार आहे। साहेब, ठाणे शहरातील तुमच्याबद्दल नागरिकांना उद्याच्या कार्यक्रमाचं कसं आव्हान कराल? मला वाटतं प्रत्येक हिंदूंनी या सोहळ्यामध्ये या ठिकाणी जायला पाहिजे। या ठिकाणी हा जो सोहळा आहे संपन्न होणार आहे, जिथे जिथे असेल त्या ठिकाणी प्रत्येक हिंदूंनी त्या ठिकाणी जायला पाहिजे आणि म्हणून आज या संबंध ठाणे जिल्हा शिवसेना शाखेच्या वतीने या ठिकाणी भव्य राम यात्रा या ठिकाणी आपण इकडे काढलेली आहे। प्रत्येक जे आमचे देवस्थान आहेत ठाण्यातले त्या देवस्थानाला या ठिकाणी व्हिजिट देण्यासाठी, तिकडे ते आरती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व जातो। श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त खारटन रोड येथील संत श्रेष्ठ वाल्मिकी महाराज मंदिरात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते अभिवादन करत महाआरती सोहळा पार पडलाय। यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह असंख्य महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सर्व समाज बांधवांना एक करणारे प्रभू श्रीराम, शबरीचे आदिवासी शबरीचे बोरं खाणारे श्रीराम, विभीषणाची हत्या, आपल्या रावणाची हत्या करून विभीषणाला सिंहासन देणारे श्रीराम, बलीची हत्या करून सुग्रीवाची हत्या करून बलीची हत्या करून सुग्रीवाला सिंहासन देणारे श्रीराम आणि अशा विविध प्रकाराच्या माध्यमातून सर्व समाजाला हा सगळा समाज एक आहे असे मानणारे श्रीराम, असं रामराज्य येण्याची आमची इच्छा आहे आणि ते रामराज्य यावं यासाठी आम्ही सगळ्या समाजाला एकत्र करतो। वाल्मिकी समाजाचे लोक एकत्र आले, सर्व इथले बांधव जे आहेत बाजारात ते सगळे एकत्र आले आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की प्रभू कोण, प्रभू श्रीराम कोणा एकाचे नाही, ते सगळ्यांचे आणि त्या एकत्रित भावनेनं जर आपण रामाचं पूजन केलं तर प्रभू राम सुद्धा खुश होतील की चला माझं रामराज्य मला आलेलं दिसतंय। राष्ट्रवादी युवा काँग्रेस पार्टीचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष शुभम द्विवेदी यांच्या माध्यमातून ठाण्यातील चितळसर मानपाडा परिसरातील वरुण गार्डन येथे भव्य रांगोळीचं आयोजन करण्यात आलंय। नमस्कार, माझं नाव शुभम द्विवेदी आहे। राष्ट्रवादी युवा काँग्रेस ठाणे शहर जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे शरद पवार गटांचा आणि हा जसा तुम्ही माझा पाठी बघू शकताय हा आम्ही 20 बाय 40 फुटाचा रंगोली साजरा केला आहे।
अयोध्याचा आणि तिथे रामची प्रतिमा ठेवली आहे, मंदिराची प्रतिमा ठेवली आहे आणि श्री बजरंगबलीची प्रतिमा ठेवली आहे। आम्ही इथे 3 दिवस हा कार्यक्रम राहणार, ज्याच्यामध्ये आम्ही सगळं लाईट वगैरे साजरा करणार आणि इथे महापूजन आहे, रामची पाठ आहे, महाप्रसाद वगैरे सगळं ठेवलं आहे। सगळ्यांना निवेदन आहे की तुम्ही या, तुमचा आशीर्वाद द्या आणि रामाचे आशीर्वाद घ्या। जय श्रीराम। दीप प्रज्वलन केलं जाणार आहे। रामाचं रांगोळी काढण्यासाठी अनेक लोक जमत आहे। अयोध्येमध्ये लोकार्पण सोहळा आहे, त्याच्यावर आनंद साजरा करणार, दिवाळी साजरी होणार। असा हा आनंद बघायला गेला तर हा खूप मोठा आनंद आहे। 500 वर्षानंतर हा आनंद आपल्याला भेटतो आहे आणि एवढा मोठा हा दिवाळीपेक्षा मोठा त्यौहार असा साजरा केला गेला आहे। आणि एकदा बघून घ्या, अयोध्याला जा आणि बघा तिथे कशा त्यांची कारिगिरी केली गेली आहे, मंदिर किंवा त्यांची जी मूर्ती आहे रामदेवाची, खूप चांगलं केलं आहे। सर्वांनी निवेदन आहे की तुम्ही एकदा तिथे जावा आणि बघा अयोध्या, आणि तुम्हाला मिनी अयोध्या बघायचं आहे तर तुम्ही वरुण गार्डनला या। एकीकडे आवडाने वक्तव्य केलं होतं, अनेक ठिकाणी नाराजी सुरू म्हटली होते, कसं बघतात रामाच्या वक्तव्यावरून? असा बघूया तर जितेंद्र आव्हाड साहेबांचा तो पर्सनल व्यक्तित्व होता आणि ते काय रिसर्च नाही बोलू शकत आपण, ते म्हणजे काय पुरावेमध्ये होता, त्याच्याबद्दल ते स्टेटमेंट दिले। पण आता असा बघूया तर हे सगळं सोडू आणि राम मंदिरचा आता आपण प्रतिष्ठान करू, सगळ्यांना महोत्सवाचा खूप आनंद घेऊ आणि मजा करू। जय श्री श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठानाचं औचित्य साधून ठाण्यातील किसननगर परिसरात देखील महाआरतीचं आयोजन करण्यात आले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांनी या महाआरतीचं आयोजन केलं होतं। यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। आज अयोध्येमध्ये रामाचं नवीन मंदिर स्थापन झालं आहे आणि शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आव्हानानुसार आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे मंदिर आहेत तिथे पूजा करण्यात आली आहे आणि असंच साजरा करत आहे। आपण आपल्या परिवारासोबत या ठिकाणी आरती केलेली आहे आणि सैकड़ो कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। एकंदरीत काय मेसेज आपण देण्याचा प्रयत्न करणार? आज आनंदाचा दिवस आहे। आज आमचा पूर्ण परिवार आहे, आमचा प्रभागातले मतदार आहेत आणि महाराष्ट्राचे पूर्ण जनता आहे। आज त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्याच्यामुळं आज हे घडलेलं आहे आणि ह्याचा असंच घडो आणि त्यांचा सुख आणि समृद्धीचे दिवस हो हीच आम्ही प्रार्थना मागतो। एकंदरीत काय आपण मागणी केलेली आहे भगवानसमोर? आज मागणी थोड्यातच आहे, 500 वर्षाचा इतिहास आहे। हा कुणाचं शक्य नव्हतं, जे आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हे घडून आणलं आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज पूर्ण महाराष्ट्राची जनता, आज पूर्ण महाराष्ट्र शासनाने सुट्टी जाहीर केलेली आहे आणि पूर्ण आम्ही रामाचा आनंद उत्सव करत आहे। याच मंदिरामधून श्रीमंत एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आपल्या आयुष्याची, आपल्या राजकीय कारकिर्दी सर्व त्या मंदिरात सुरू केली। म्हणून या पावन मंदिरामध्ये आमच्या या सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये यांच्या हजेरीमध्ये आम्ही आज या ठिकाणी रामाचा हा उत्सव, राम जन्मभूमी अयोध्येमध्ये झालेला कार्यक्रम, त्याचा उत्सव आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत। या भगवंताने, या प्रभू रामाने आमच्या साहेबांवरती, या संपूर्ण देशातील लोकांवरती आशीर्वाद देऊन रामराज्य यावं अशी आम्ही भगवंताच्या चरणी अर्पण करतो, प्रार्थना करत आहोत आणि सर्वांना सुखाचे, समाधानाचे दिवस या ठिकाणी सगळे लाभोत आणि आनंदाचे दिवस यावं आणि ह्याच्या मागे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अशा महाविविधने अत्यंत कष्टाने, अत्यंत मेहनतीने अनेकांच्या सहकार्याने या मोठ्या देवी अशा कार्यक्रमामध्ये जगामध्ये नाव आहे। आपल्या या प्रभू रामाच्या मंदिराचं जगामध्ये नाव आहे आणि जगप्रसिद्ध आहे मंदिर, असंच नाव असंच याचं जसं नाव जगप्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे